Dear students, welcome again to Winners Chemistry. Today we are going to deal with osmosis and osmotic pressure. It is the last colligative property in our syllabus, and here we are going to study this colligative property and its use for the determination of the molar mass of the solute. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आज आपण शिकणार आहे आपली शेवटची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं नाव आहे ऑस्मॉटिक प्रेशर. या ठिकाणी आपण ऑस्मॉसिस आणि त्याचबरोबर ऑस्मॉटिक प्रेशर असे दोन वेगवेगळे कन्सेप्ट एकाच वेळी शिकायचे आहेत. तर बघा आपण स्टार्ट करूया पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. So here we start the fourth colligative property as osmosis and osmotic pressure. Before to start osmosis and osmotic pressure, we must know what is a semi-permeable membrane. So semi-permeable membrane is a membrane which allows the solvent molecules selectively but not the solute molecules to pass through it. These membranes, they are selectively permeable for solvent molecules only, and the examples are cellulose, cellophane, cellulose nitrate, animal bladder, etc. तर बघा सेमी परमेबल मेम्ब्रेन हे एक असं मेम्ब्रेन आहे ज्याच्यामधून सॉल्वंट मॉलिक्युल्स फक्त पास होऊ शकतात. म्हणजे ह्या मेम्ब्रेन्सला जे असणारे पोर्स आहेत त्यांची साईज सॉल्वंट मॉलिक्युल्सना त्याच्यामधून पास होऊ देते इतकी लहान असते, पण सोल्यूट मॉलिक्युल्स पास होतील इतकी ती मोठी नसते. आणि त्यामुळं अशा मेम्ब्रेन्समधून फक्त सॉल्वंट मॉलिक्युल्स पास होऊ शकतात. त्याचे एक्झाम्पल्स आपल्याकडे आहेत सेल्युलोज, सेलोफेन, सेल्युलोज नायट्रेट, ॲनिमल ब्लॅडर, एक्सेट्रा. तर आता आपण ऑस्मॉसिस म्हणजे काय ते स्टडी करूया. त्यासाठी आपण एक कंटेनर घेऊया. कन्सिडर ए कंटेनर इन विच ए प्युअर सॉल्वंट अँड ए सोल्युशन ऑफ ए नोन कॉन्सन्ट्रेशन दे आर सेपरेटेड बाय मीन्स ऑफ ए सेमी परमेबल मेम्ब्रेन. तर बघा कुठलीही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी करताना ती आपण या पद्धतीने बघतोय, प्युअर सॉल्वंट आणि सोल्युशन. इथं देखील एक प्युअर सॉल्वंट आणि सोल्युशन आपण घेतलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये एक सेमी परमेबल मेम्ब्रेन आपण यूज केलेला आहे. आपण जेव्हा सेमी परमेबल मेम्ब्रेननं प्युअर सॉल्वंट आणि सोल्युशन एकमेकांना सेपरेट करतो तेव्हा सॉल्वंट मॉलिक्युल्सचा फ्लो त्या सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या थ्रू होतो आणि सॉल्वंट मॉलिक्युल्स प्युअर सॉल्वंटमधून सोल्युशनमध्ये मूव्ह होतात. आणि त्यामुळं हा फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल आपल्याला बघायला मिळतो फ्रॉम प्युअर सॉल्वंट टू द सोल्युशन. दॅट इज व्हेन ए सोल्युशन इज सेपरेटेड फ्रॉम प्युअर सॉल्वंट बाय ए सेमी परमेबल मेम्ब्रेन, सॉल्वंट मॉलिक्युल्स पास थ्रू द मेम्ब्रेन into the solution and there is dilution of solution. Similarly, if we separate two different solutions, one with high concentration solution and another with low concentration solution, they are separated by means of a semi permeable membrane, then there also occurs a net flow of solvent. Here the flow of solvent is seen from the solution of low concentration towards the solution of high concentration, and there is also dilution of high concentration solution until the concentration between the two solutions becomes equal. तर बघा जेव्हा आपण दोन वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन्स सेमी परमेबल मेम्ब्रेनने सेपरेट करतो तेव्हा देखील फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स हा लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन होत असतो. आणि हा फ्लो जेव्हा दोन्ही कंपार्टमेंटमधील सोल्युशन सेम कॉन्सन्ट्रेशन होत नाही
तोपर्यंत हा फ्लो होत असतो. तर हा जो फ्लो आहे हा स्पॉन्टेनियस फ्लो आहे. द स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स फ्रॉम प्युअर सॉल्वंट टू सोल्युशन or from a solution of low concentration to the solution of high concentration is called as an osmosis process. So the osmosis is a spontaneous flow of solvent molecules through semi-permeable membrane from pure solvent to solution or a solution of low concentration to high concentration is called as osmosis. In above two cases, we observe that the passage of solvent molecules through semi-permeable membrane may take place in both the direction. तर आपण वरच्या दोन्ही केसमध्ये असं बघितलं की सॉल्वंट मॉलिक्यूलचा फ्लो प्युअर सॉल्वंट टू सोल्युशन किंवा लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन असाच झाला. पण हा जो फ्लो आहे हा दोन्ही डायरेक्शन्सनी होत असतो. पण आपणाला जो ऑब्झर्व झाला तो एकच डायरेक्शनमध्ये. त्याचं कारण आहे की इथं रेट ऑफ पॅसेज ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स हा प्युअर सॉल्वंट टू सोल्युशन किंवा लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन हा ग्रेटर स्पीडनं होत असतो. रिव्हर्स स्पीडनं होणारा सॉल्वंट मॉलिक्यूलचा फ्लो त्याचं स्पीड कमी असल्यामुळं आपणाला हा फ्लो युनिडायरेक्शनल बघायला मिळतो. दॅट इज फ्रॉम प्युअर सॉल्वंट टू सोल्युशन ऑर फ्रॉम ए सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन टू द सोल्युशन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन. आणि याचं एक रिझन पण आहे. अर्थातच प्युअर सॉल्वंटचं व्हेपर प्रेशर हाय असतं, सोल्युशनचं व्हेपर प्रेशर लो, आणि त्यामुळं प्युअर सॉल्वंटमधून सोल्युशनमध्ये हा फ्लो ऑफ सॉल्वंट आपणाला ऑब्झर्व होत असतो. देअरफॉर वी मस्ट रिमेंबर दॅट द रेट ऑफ पॅसेज ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स इन टू सोल्युशन ऑर फ्रॉम सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन is found to greater than the rate of solvent molecules in reverse direction. The reason behind it is the vapor pressure of solvent is greater than the vapor pressure of the solution. Hence, the net result of osmosis is the decrease of the concentration in solution. आणि त्यामुळं सॉल्वंट मॉलिक्यूलचा फ्लो सोल्युशनमध्ये झाल्यामुळं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. याचाच अर्थ सोल्युशनचं डायल्युशन होत असतं. अँड हेन्स द नेट रिझल्ट ऑफ ऑस्मॉसिस इज द डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन ऑर द डायल्युशन ऑफ So far we have studied what is osmosis. Now we are going to study what is an osmotic pressure. To study this osmotic pressure, we are going to understand it by a simple experiment. The experiment is known as Abbe-Nollet experiment. In this experiment, the apparatus of this experiment consists of a long stem thistle funnel. तर बघा याच्यामध्ये एक मोठी पाईप असलेलं एक थिसल फनेल आहे आणि त्या थिसल फनेलच्या माउथला म्हणजे खाली जो तुम्हाला पार्ट दिसतो त्याच्यामध्ये आपण त्याला सेमी परमेएबल मेम्ब्रेन बाउंड केलेला आहे. तर हा थिसल फनेल इनवर्ट पोझिशनमध्ये म्हणजे उलट्या डायरेक्शनमध्ये आपण एका कंटेनरमध्ये ज्याच्यामध्ये वॉटर प्रेझेंट आहे, प्युअर वॉटर सॉल्वंट, त्याच्यामध्ये इन्सर्ट केलेला आहे. ह्या थिसल फनेलमध्ये आपण एक सोल्युशन भरलेलं आहे. सोल्युशन सुक्रोजचं सोल्युशन ज्याचं एक नोन कॉन्सन्ट्रेशन आपणाला माहिती आहे. आणि हा थिसल फनेल त्याच्या इनवर्ट पोझिशनमध्ये एका बिकरमध्ये वॉटर घेऊन त्याच्यामध्ये आपण इन्सर्ट केलेला आहे. So this particular apparatus consists of the apparatus for the Abbe-Nollet experiment to understand what is an osmotic pressure. It consists of a long stem thistle funnel. The mouth of the funnel is bound by the semi-permeable membrane.
it is filled with a solution of sucrose of known concentration and it is immersed in a pure solvent as water in inward position. So this is the sucrose solution. As we dip this funnel in inward position in the water, we can observe easily that the sucrose solution is separated from water by the semi-permeable membrane at the mouth of the funnel. आपण ह्या डायग्रामवरून सहजच सांगू शकतो की सुक्रोजचं सोल्युशन आणि वॉटर यांच्यामध्ये आपल्याकडं सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे आणि त्यामुळं ह्या सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या प्रेझेन्समुळं सॉल्वंट मॉलिक्यूलचा फ्लो प्युअर सॉल्वंट टू द सोल्युशन होईल. त्यामुळं वॉटर जे आहे ते त्या थिसल फनेलमध्ये एंटर होईल आणि जी इनिशियल लेवल आपल्याकडे आहे ओरिजिनल लेवल ऑफ सुक्रोज सोल्युशन ती सॉल्वंट मॉलिक्यूलचा फ्लो थिसल फनेलमध्ये झाल्यामुळं ती जी लेवल आहे ती हळूहळू इन्क्रीज होईल आणि त्यामुळं आपणाला एक लेवल आफ्टर ऑस्मॉसिस जी आहे ती या ठिकाणी ऑब्झर्व होईल. त्यामुळं ही इन्क्रीज झालेली जी हाईट आहे याची ही कशामुळं आहे तर ही जी इन्क्रीज झालेली हाईट आपणाला बघायला मिळते इट इज ड्यू टू द पॅसेज ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल्स फ्रॉम वॉटर to the sucrose solution through semi-permeable membrane, and this is the flow of solvent molecules through semi-permeable membrane which is called as an osmosis. This increase in level of water or the solution is due to the osmosis process. So here we have the Abbey-Nolet experiment for the demonstration of osmosis. There occurs the net flow of solvent molecules from water to the solution through the semi-permeable membrane. So the original volume of the solution increases due to passage of the molecules and there develops a hydrostatic pressure due to the liquid column in this Thissell funnel. तर बघा ही वॉटरची लेवल इन्क्रीज होत असताना सोल्युशनच्या साईडला अर्थातच थिसल फनेलमध्ये एक प्रेशर डेव्हलप होतं ज्या प्रेशरला आपण म्हणत असतो हायड्रोस्टॅटिक प्रेशर आणि ह्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळं जी लेवल आहे सोल्युशनची ती इन्क्रीज होत असते. तर ही जे लेवल इन्क्रीज झालेली आहे त्याचं कारण सॉल्वंट मॉलिक्यूल जे आहे ते एंटर होत असतात फ्रॉम बीकर टू थिसल फनेल थ्रू द सेमी परमेबल मेम्ब्रेन. आणखी लिक्विड लेवल जी आहे ती इन्क्रीज होत असते. पण बघा ही लिक्विड लेवल कधीपर्यंत इन्क्रीज होत असते तर बघा लिक्विड लेवल इन द फनेल रायझेस अंटील द एक्सेस प्रेशर प्रोड्यूस्ड इज सफिशियंट टू स्टॉप द फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल्स. म्हणजे हा सॉल्वंट मॉलिक्यूल्सचा प्युअर सॉल्वंटमधून सोल्युशनमध्ये होणारा जो फ्लो आहे तो स्टॉप होण्यासाठी जेवढं प्रेशर आपल्याला इथं लागतं त्या प्रेशरची व्हॅल्यू अचीव होईपर्यंत हा फ्लो आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळं ही लिक्विड लेवल कधीपर्यंत राईज होत असते बघा जेव्हा एक्सेस प्रेशर जे प्रोड्यूस झालेलं असतं सोल्युशनच्या साईडला ते त्या फ्लोला स्टॉप करतं तोपर्यंत तिथं फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल्स आपणाला बघायला मिळत असतो. तर हा जो एक्सेस प्रेशर टुवर्ड्स दी साईड ऑफ सोल्युशन आपण डेव्हलप झालेला आहे असं म्हणतो त्यालाच आपण म्हणतो ऑस्मॉटिक प्रेशर. आणि त्यामुळं आता आपणाला स्टडी करायचं आहे की ऑस्मॉटिक प्रेशरची डेफिनेशन काय आहे ते. तर बघा ऑस्मॉटिक प्रेशरचा सिम्बॉल आपल्याकडे आहे पाय आणि त्याची डेफिनेशन जी आहे ती या पद्धतीने आपण देत असतो. ऑस्मॉटिक प्रेशर इज द हायड्रोस्टॅटिक प्रेशर which is developed on the side of solution which is required to stop the osmosis or net flow of solvent molecules. तर बघा त्या डायग्रामवरून आपल्याला असं सांगता येईल की ती वॉटरची लेवल स्टॉप होण्यासाठी सोल्युशनच्या साईडला जेवढं प्रेशर डेव्हलप झालेलं असतं त्या प्रेशरला आपण म्हणत असतो ऑस्मॉटिक प्रेशर ज्यामुळं नेट फ्लो ऑफ सॉल्वंट जो आहे
हा स्टॉप होत असतो. त्यामुळं ह्या सॉल्वंटचा नेट फ्लो स्टॉप होण्यासाठी किंवा ऑस्मॉसिस प्रोसेस स्टॉप होण्यासाठी जे सोल्युशनच्या साईडला डेव्हलप झालेलं प्रेशर आहे त्याला आपण म्हणत असतो ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशर इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल पाय. It is also defined as the equilibrium when it is reached at the time of hydrostatic pressure of column matches the osmotic pressure. तर बघा, जेव्हा सोल्युशनच्या साईडला डेव्हलप झालेलं हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे ते ऑस्मॉटिक प्रेशर इतकं होतं तेव्हासुद्धा आपण त्या प्रेशरला ऑस्मॉटिक प्रेशर असं म्हणत असतो. त्यामुळं इक्विलिब्रियमसुद्धा एस्टॅब्लिश झालेला आपणाला या ठिकाणी बघायला मिळतं. हे जे ऑस्मॉटिक प्रेशर आहे हे सोल्युशनमुळं प्रोड्यूस होत नाही, पण हे कधी प्रोड्यूस होतं बघा. ऑस्मॉटिक प्रेशर इज नॉट प्रोड्यूस्ड बाय द सोल्युशन. इट इज ऑब्झर्व्ड व्हेन प्युअर सॉल्वंट अँड सोल्युशन they are separated by the semi permeable membrane. So remember that it observed only when there we observe the semi permeable membrane that separates a pure solvent and solution or two solutions of different concentrations. Depending upon the osmotic pressure exerted by a solution, there are three different types of solution. So let us start the types of solution based on the osmotic pressure exerted by the solution. In all, we have three different types of solutions as isotonic, hypertonic and hypotonic solution. So out of which we are going to start the first solution as an isotonic solution. So isotonic solutions are the solutions which exert same osmotic pressure, or two or more solutions exerting same osmotic pressure, they are called as the isotonic solution. जसं की तुम्हाला माहीत आहे आयसोचं मीनिंग असतं सेम. आयसोमेरिझम, आयसोटोप्स, आयसोबार्स असे तुम्ही टर्म शिकलेले आहे, ज्याच्यामध्ये आयसोचं मीनिंग तुम्हाला माहीत आहे. आयसो इज नथिंग बट सेम. सो देअरफॉर टू or more solutions having same osmotic pressure, they are called as the isotonic solution. The isotonic solutions, they possess same concentration. Remember that if the concentration is same, then the osmotic pressure is same. Therefore, the isotonic solutions, they always possess same molar concentration in grams per liter. And if we separate the two isotonic solutions by means of a semi-permeable membrane, because the concentration is same, there is no flow of solvent in either direction is seen. Therefore, if isotonic solutions, they are separated by a semi-permeable membrane, no net flow of solvent molecules is observed. तर बघा, आयसोटोनिक सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सेम असल्यामुळं त्यांच्यामध्ये जर आपण सेमी परमेबल मेम्ब्रेन यूज केलं तर सॉल्वंट मॉलिक्यूलचा फ्लो कुठल्याही डायरेक्शनमध्ये होत नाही. मग आपण एक्झाम्पल्स बघूया आयसोटोनिक सोल्युशन्सचे कशा पद्धतीनं आहेत. सो कन्सिडर टू सोल्युशन्स. वन ऑफ द सोल्युशन इज 0.1 molar urea and other is 0.1 molar sucrose solution. So these two solutions, if they are separated by means of a semi-permeable membrane, there is no net flow of solvent molecules is seen as this. The second kind of solution is the hypertonic solution. So as we know that hyper meaning high, and therefore a solution that has high osmotic pressure or a solution having higher osmotic pressure than the other solution is said to be
hypertonic over the other solution. In fact, the hypertonic solution always possesses high concentration or the more concentration than the other solution, and therefore more concentrated solutions, they are always considered as the hypertonic solution. तर बघा, दोन वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे जर आपण सोल्युशन्स घेतले तर त्याच्यामध्ये ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं अर्थातच त्याचं ऑस्मोटिक प्रेशर देखील जास्त असतं, आणि त्यामुळं ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे त्या सोल्युशनला आपण म्हणतो हायपरटोनिक सोल्युशन. हायपरटोनिक सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं आणि त्यामुळं त्याचं ऑस्मोटिक प्रेशर देखील जास्त असतं, and hence the more concentrated solutions are said to be the hypertonic solution. आणि याच्या बरोबर अपोजिट एक टाईप आहे तिसरा आपल्याकडं, ज्याला आपण म्हणतो हायपोटोनिक सोल्युशन. हायपो मीनिंग लेस, therefore the solution having lower osmotic pressure than the other solution is called as the hypotonic solution. It is a solution having osmotic pressure lower than the other solution is called as hypotonic solution. हायपोटोनिक सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर कमी असल्यामुळं अर्थातच त्याचं कॉन्सन्ट्रेशन देखील कमी असतं. कॉन्सन्ट्रेशन कमी असणाऱ्या सोल्युशनला आपण म्हणतो डायल्यूट सोल्युशन, and therefore the more dilute solution is said to be the hypotonic solution, and hence the more concentrated solution is always hypertonic, while the less concentrated or more dilute solution is always hypotonic in nature. So at one time we are going to study the examples for the hypertonic and hypotonic solutions. So we have two examples as 0.1 molar urea solution and 0.05 molar sucrose solution. As we know that 0.1 molar urea solution has higher concentration, therefore the osmotic pressure of urea solution is higher, and 0.05 molar sucrose solution has lower concentration, hence it possesses lower osmotic pressure, and therefore 0.1 molar urea solution, as it possesses higher osmotic pressure, it is said to be the hypertonic solution over this hypotonic solution, that is the solution with concentration 0.05 molar solution, which is the sucrose solution. Now we have discussed about the osmosis and osmotic pressure as well as the types of solution based on the osmotic pressure. Now, as this osmotic pressure is a colligative property, it depends on the concentration of solution. Therefore, we are going to study osmotic pressure and the concentration of solution. All the colligative properties are the properties of very dilute solution, and therefore the osmotic pressure is also observed for the dilute solutions, and this osmotic pressure follows an equation which is given as pi is equals to N2 divided by V R into T. We have this equation as equation number 30. तर बघा, ऑस्मोटिक प्रेशर हे डायल्यूट सोल्युशनसाठी असतं आणि मग आपण त्याच्यासाठी एक सोल्युशन घेतो. ऑस्मोटिक प्रेशर पाय इक्वल्स टू N2 divided by V R into T. In this equation, V is the volume of solution in dm cube or liter. N2 is the number of moles of non-volatile solute present in the solution. Then we have R. R is the universal gas constant which have value equals to 0.08205 dm cube atmosphere per Kelvin per mole, and we have pi as the osmotic pressure in the units as atmosphere. So these are the specifications as V, N2, R and pi.
Now, as we know that N2 divided by V in equation number 13 is nothing but the molarity M of the solution, that is number of moles of solute divided by volume of solution in DMQ. तुम्ही जर कॉन्सन्ट्रेशन्स बद्दल बघितला तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन DMQ ही जी टर्म आहे याला आपण म्हणत असतो मोलॅरिटी कॅपिटल M. आणि मग जर आपण ही मोलॅरिटीची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 13 मध्ये पुट केली तर आपल्याकडं इक्वेशन येईल बघा, पाय इज इक्वल्स टू MRT. इन दिस इक्वेशन M is equals to molarity which is equals to N2 divided by V. आपण ह्या इक्वेशनला म्हणूया इक्वेशन नंबर 40. Now the important aspect of the colligative property is the determination of the molar mass of solute from the osmotic pressure. As we know that osmotic pressure is a colligative property and therefore we are going to determine the molar mass of the non-volatile solute. Just remember equation number 13 and 14 which we studied earlier. So according to equation number 13 we have pi is equals to N2 divided by V R into T. In this equation, as we know that N2 is the number of moles of solute. Remember that if a solute of mass W2 gram is taken with molar mass as M2 grams per mole. By knowing the values of mass and molar mass of solute, we can easily calculate the number of moles as N2 equals to W2 divided by M2. By knowing these values of W2, M2, we have the value of N2 as W2 divided by M2. Just put this value of N2 in equation number 13. Therefore, substituting the value of N2 in equation number 13, we get the equation as pi is equals to W2 divided by M2 into RT divided by V. तर बघा तुम्हाला इथं वरती इक्वेशन जे दिलेलं आहे पाय इज इक्वल्स टू N2 डिवायडेड बाय V RT आणि आता जी N2 ची व्हॅल्यू आपण पुट केलेली आहे ती तुम्हाला रेड कलरच्या फॉन्टमध्ये बघायला मिळते. तर बघा RT डिवायडेड बाय V ॲज सच आपण ठेवलेलं आहे आणि फक्त N2 ची व्हॅल्यू पुट केलेली आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट W2 डिवायडेड बाय M2. जस्ट स्लाइटली रिअरेंजिंग दिस इक्वेशन वी गेट व्हॅल्यू ऑफ M2. तर बघा M2 लेफ्ट हँड साईडला गेला, पाय राईट हँड साईडला आला तर इक्वेशन येईल M2 इज इक्वल्स टू W2 डिवायडेड बाय पाय RT डिवायडेड बाय V. आपण ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 15 म्हणूया आणि ह्या इक्वेशन नंबर 15चा वापर करून आपण डिटरमाइन करू शकतो M2 that is the molar mass of solute. And therefore by using this equation, knowing the value of mass of solute, value of R, temperature in Kelvin, volume of solution and osmotic pressure, the molar mass of non-volatile solute can be easily determined. This equation is applicable for the non-volatile solute and the dilute solutions only. Now this is the last part of this osmosis, is a reverse osmosis. आतापर्यंत ऑस्मॉसिस शिकताना आपण असं बघितलं की फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स हा एकतर प्युअर सॉल्वंटमधून सोल्युशनमध्ये किंवा फ्रॉम द सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन अशा पद्धतीचा आहे. पण आपणाला हा फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स रिव्हर्स करता येईल का आणि त्यासाठी काय करावं लागेल तर बघा आपण हा फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स रिव्हर्स करू शकतो. काय करायला पाहिजे त्यासाठी तर बघा
हा फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स रिव्हर्स करायसाठी आपणाला सोल्युशनच्या साईडला एक्सेस प्रेशर अप्लाय करायला पाहिजे, ज्या प्रेशरची व्हॅल्यू ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जास्त असेल. देअरफॉर द डायरेक्शन ऑफ ऑस्मोसिस कॅन बी रिव्हर्स्ड बाय अप्लाइंग ए प्रेशर लार्जर दॅन द ऑस्मॉटिक प्रेशर. जर आपण सोल्युशनच्या साईडला एक्सेस प्रेशर अप्लाय केलं ज्याची व्हॅल्यू ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जास्त असेल तर फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स हा रिव्हर्स होत असते आणि त्यालाच आपण म्हणतो रिव्हर्स ऑस्मोसिस. तर त्यासाठी बघा ह्या डायग्रॅमच्या थ्रू आपण समजून घेऊ शकतो. आपल्याकडे फ्रेश वॉटर आहे एक साईडला आणि दुसऱ्या साईडला आपल्याकडे सॉल्ट वॉटर आहे. सॉल्ट वॉटर इज नथिंग बट सोल्युशन अँड बाय यूजिंग दॅट पिस्टन वी हॅव अप्लाइड ए व्हेरी लार्ज प्रेशर टुवर्ड्स द साईड ऑफ सोल्युशन. Here P is the pressure of solution, okay, and higher pressure is applied through that piston. As salt and water, they are separated by semi permeable membrane in absence of that external pressure. बघा पिस्टनचं प्रेशर नसेल तर फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स फ्रेश वॉटर टू सॉल्ट वॉटर असतं, पण पिस्टनचं प्रेशर त्या ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जास्त असल्यामुळं सॉल्वंट मॉलिक्युल्स सॉल्ट वॉटरमधून फ्रेश वॉटरमध्ये फ्लो होतात. म्हणजे याचाच अर्थ सॉल्वंट मॉलिक्युलची फ्लो ऑफ डायरेक्शन ही रिव्हर्स होते आणि त्यामुळं असं एक्सेस प्रेशर सोल्युशनच्या साईडला अप्लाय करून फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स जर रिव्हर्स केला तर त्याला आपण म्हणतो रिव्हर्स ऑस्मॉसिस. इन धिस केस प्युअर सॉल्वंट फ्लोज फ्रॉम the solution into pure solvent through the semi permeable membrane. In this case fresh water and salty water they are separated. तर बघा ज्या ज्या देशांच्या मध्ये पाण्याची कमतरता आहे त्या देशांच्या मध्ये समुद्रातील पाणी रिव्हर्स ऑस्मॉसिस प्रोसेसनं प्युअर करून त्या ठिकाणी वापरलं जाऊ शकतं. जसं की आपणाला माहिती आहे की पाण्याचं फार गरज असते आणि त्यासाठी पाणी जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी ते रिव्हर्स ऑस्मॉसिस प्रोसेसनं आपण त्याला अचीव करू शकत असतो. तर बघा जेव्हा आपण लार्जर प्रेशर दॅन ऑस्मॉटिक प्रेशर टुवर्ड्स दी साईड ऑफ सोल्युशन अप्लाय करतो तेव्हा इन दॅट केस प्युअर वॉटर फ्रॉम सॉल्टी वॉटर passes into the fresh pure water through the semi-permeable membrane. This process is the reverse osmosis process.